अत्यंत कठीण परिस्थितीत 9 महिने प्रशिक्षण पूर्ण करीत अग्निवीर समाधान बागुल याचे उडाणे गावात भावनिक स्वागत करण्यात आले। धुळे तालुक्यातील उडाणे गावातील अरुण देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून अग्निवीर म्हणून निवड झालेल्या उडाणे गावातील तरुण समाधान खंडू बागुल याने अयोध्या येथे 9 महिन्यांचे कठोर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले। प्रशिक्षण पूर्ण करून गावात परतताच संपूर्ण गावात अभिमान व आनंदाने ऊर भरून येत आणि भावनांचा संगम पाहायला मिळाला। सामान्य शेतकरी कुटुंबातील समाधान बागुल याने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशसेवेचे स्वप्न साकार केले। समाधान गावात येत असल्याची माहिती मिळताच गावातील तरुण मित्रांनी उत्स्फूर्त स्वागताची तयारी केली होती। डफाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि देशभक्तीपर घोषणांमध्ये समाधानची भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली। भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। घरासमोर सुंदर रांगोळी काढून समाधानचे औक्षण करण्यात आले। सैनिकी गणवेशात घरी प्रवेश करताच समाधानने आपल्या आईवडिलांना सन्मानपूर्वक सलामी दिली। हा क्षण अत्यंत भावनिक ठरला। देशसेवेसाठी मुलगा सैन्यात दाखल झाल्याचा अभिमान आणि 9 महिन्यांच्या विरहाची हुरूर या भावनांनी आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू तळले। समाधानला ही भावना अनावर झाल्या। हा प्रसंग पाहून उपस्थित ग्रामस्थ महिलाही भावुक झाल्या। समाधान बागुल याच्या या यशाबद्दल गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांनी त्याचे मनापासून कौतुक केले। देशासाठी काहीतरी करायचे होते, आज ते स्वप्न पूर्ण होत आहे, अशी भावना समाधानने यावेळी व्यक्त केली। समाधानच्या यशामुळे उडाणे गावाचा नावलौकिक वाढला असून गावातील अनेक तरुणांना अग्निवीर व सैन्य सेवेसाठी प्रेरणा मिळत आहे। गावातील माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला विद्यार्थी देशसेवा करण्यासाठी गेला, ही एक अभिमानाची गोष्ट कौतुक केले। गावासाठी हा क्षण अभिमानाचा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। धुळे तालुक्यातील देवभाणे धरणातून रब्बी हंगामासाठी पहिल्या आवर्तनाला आज औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोहर भदाणे यांच्या हस्ते पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले। देवभाणे, सरवड आणि धनूर लोणकुटे या गावांसह परिसरातील शेतशिवारासाठी देवभाणे धरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। शेतीबरोबरच या भागातील पिण्याच्या पाण्याची आवश्यकता देखील या धरणावर अवलंबून आहे। लहानशा नदीवर धरण उभारल्यामुळे पावसाळ्यात धरण भरायला काहीसा उशीर होतो। त्यामुळे अक्कलपाडा आणि पांझरे नदीच्या प्रवाही पाण्याचा उपयोग देवभाणे धरण भरण्यासाठी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे। या संदर्भात तांत्रिक अभ्यासही सुरू असून राम भदाणे यांच्या विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी दिली। जामफळ, कनोली या महत्त्वाकांक्षी योजनेतूनही देवभाणे धरणाला पाणी मिळणार असून यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आजच्या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आवर्तनामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आज जमलेले धनूर, देवभाणे, कापडणे या परिसरातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज पाणी सोडणे देवभाणे धरणातनं पाणी सोडलं जात आहे। आदरणीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी भदाणे यांच्या हस्ते आज देवभाणे धरणावरनं हे पाणी सोडण्यात येत आहे। हे पाणी देवभाणे, कापडणे, धनूर, लोणकुटे आणि त्याचप्रमाणे दापोरा, दापोरी याच्या माध्यमातून हे आपला सोनवत प्रकल्पामध्ये हे पाणी जाणार आहे आणि त्याच्यातनं शिंदखेडा तालुक्याला सुद्धा खूप फायदा होणार आहे। या ठिकाणी पाणी या जामफळ धरणातनं या ठिकाणी या देवभाणे धरणामध्ये पाणी येणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की बारमाही पूर्ण या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। बारमाही क्षेत्र या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे। त्याचप्रमाणे अक्कलपाड्यातलं सुद्धा या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणायचं म्हटलं तर आपल्या धुळे तालुक्यातील लोकप्रिय आमदार माननीय आमदार रामदादाजी भदाणे यांच्या सहकार्याने, यांच्या प्रयत्नाने अथक प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळे याच्या कष्टाला या ठिकाणी फळ येताना दिसतंय आणि शेतकरी या ठिकाणी सर्व शेतकरी समाधानी दिसतोय आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाण्याचं आज सोडण्यात येत आहे। धन्यवाद। पाटचारीला पाणी सोडण्यात येत आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 45,000 बोगस मतदारांचा समावेश झाल्याची गंभीर बाब आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती।
या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना या मतदारांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बोगस मतदारांमुळे लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचते, म्हणूनच मतदार यादी पूर्णपणे शुद्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. ही चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, असे माजी आमदार अनिल गोटे पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. या सर्व मुद्द्यांची माननीय न्यायालयाने दखल घेतली. इकडे बसा. आणि या माननीय न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की आम्ही ब्लाइंड स्पेक्टॅक्युलर होऊ शकत नाही, म्हणजे आंधळेपणाने आम्ही ते पाहू शकत नाही. दिनांक 18 जानेवारी 2/12/2025 या दिवशी ठराव क्रमांक 650 हा करून अजून 1.5 कोटी रुपये सुशोभीकरणाला खर्च करायचे यासाठी मंजुरी करून घेतलेली आहे. मी समजतो की इतकं निर्लज्ज हलकट नीच महाराष्ट्रामध्ये जे काही विषय असते ती कमी पडते असे लोक अधिकारी तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही. ते विषय आहे. आणि असं 25 प्रसंगी होतं की न्यायालय आजपर्यंत कुठल्या अन्य प्रकारात मान्य उच्च न्यायालयाने धुळे जिल्ह्यात एकाही कोर्ट कमिशनची नियुक्ती केलेली नव्हती. तो आदेश अतिशय स्वयंस्पष्ट आहे. त्या आदेशामध्ये माननीय न्यायालयाने स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की 3/12/2025 या दिवशी आम्ही त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं. यामुळे की माझ्या आयुष्यामध्ये 15 वर्ष मी आमदार होतो. नवीन रस्ते सुरू केले. मी रस्ता बंद केला नाही. या नीच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा आणि मावळे याच्यामध्ये 33 फुटाचा रस्ता होता, तो गिळंकृत करून टाकला. मी त्याची सगळी छायाचित्र तुम्हाला देतो. ज्यांना जे आवडतील ते घ्या आणि घेऊन छापा. देशामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली की 45,000 बोगस मतदार आहेत धुळे शहरामध्ये. दुबार मेलेले आणि घर सोडून गेले. हे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला याची खात्री झाली म्हणून त्यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला कळवलं आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं. हे तातडीने यातले दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि कारवाईचा अहवाल आम्हाला ताबडतोब पाठवा.